बघा, which one of the following does not correctly represent the correct order of property indicating against it? सो समोर प्रॉपर्टी आहे, कोणता सिक्वेन्स चुकीचा आहे ते सांगायचं. फर्स्ट काय दिलंय? ऑक्सिडेशन स्टेट. फर्स्ट काय वाटतं तुम्हाला? येस, करेक्ट सर. करेक्ट आहे फर्स्ट. सी पाठवलाय कोणतरी, कोण पाठवलाय? अंजली. बाकीचे पण चेक. फर्स्ट आहे सर. फर्स्ट आहे. हो सर. हो सर. ठीक आहे, म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? रॉंग येते थोडक्यात. हो सर. कारण त्याच्यावरती काय दिलेली नाहीये सध्या. ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेटच गिवन नाहीये, त्यामुळे तो तसा येणार. ठीक आहे. आणि सी काय वाटतं तुम्हाला? सी थर्ड ऑप्शन. करेक्ट आहे सर. करेक्ट आहे सर. हो सर. बर, ठीक आहे. चेक केलं का नीट बुक मध्ये? हो सर. हो सर. बर, ठीक आहे. 24. 4 successive members of the first series of the transition metal are listed below. ठीक आहे. For which one of तो ऑप्शन करेक्ट वाटतो. कोणता? परत बोल एकदा. 24 चा का? 23 सर. 23 चा. तुम्हाला कोणता करेक्ट वाटतोय? सी ना? हो सर, सी करेक्ट आहे. येस येस, मी तेच विचारत होतो. हे बरोबर चेक केलं का तुम्ही? बघा, आपण काय बघितलं होतं की पहिले जे 4 एलिमेंट आहे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन कशा असतात? अनपेड. हा, मग मेल्टिंग पॉइंट कोणाचा जास्त असतो? जे पेड आहे का अनपेड आहे त्यांचा? अनपेड आहे. ठीक आहे, ओके. आता तुम्हाला ज्यांना कन्फ्युजन आहे की याच्यामध्ये म्हणजे इन्क्रीजिंग नंबर ऑफ ऑक्सिडेशन स्टेट, मग त्याचं एक्सप्लेनेशन काय देणार तुम्ही? पहिला पॉइंट बरोबर आहे का चुकलेला आहे? एमएन ची किती असती? 6. एमएन ची 6 आहे, सीआर ची 5 आहे, याची 4 आहे आणि याची 3 आहे. ओके, आणि त्यामुळं त्यांनी नीट विचारलेलं नाही, तुम्हाला थोडं कन्फ्युज केलंय त्यांनी तिथं. ठीक आहे, पण तुम्हाला दिसतंय इन्क्रीजिंग ऑर्डर आहे, म्हणजे हा ऑप्शन करेक्ट आहे, म्हणजे आपल्यासाठी चुकीचा आहे. बरोबर. आणि जर तुम्ही सी बघितला तर सी मध्ये जी मेल्टिंग पॉइंटची ऑर्डर दिली ती बरोबर दिलेली नाहीये. सो ऑप्शन कोणता येणार? सी. सी. ओके, नेक्स्ट 24. 4 successive members of first series of the transition metal are listed below. For which one of them standard potential value has a positive sign? आता तुम्हाला याची व्हॅल्यू माहिती पाहिजे. जर माहिती असेल तर तुम्ही लगेच आन्सर देऊ शकता, कारण ही तुम्हाला कॅल्क्युलेट नाही करता येणार, ती तुम्हाला डायरेक्ट नोन असली पाहिजे. बरं, कोणाला माहिती का? नाही सर. बरं, मी सांगतो, लिहून घ्या बरं. रेडी ना नोटबुक आणि पेन? हो सर. ठीक आहे, चला लिहून घ्या. हो सर. येस, सीओ ची लिहा. सीओ ची -0.28 -0.28 लिहिली. हो सर. देन एनआय. हो सर. एनआय ची व्हॅल्यू लिहा -0.25. देन कॉपरची व्हॅल्यू लिहा +0.34. लिहिली. हो सर. लास्ट Fe. Fe is a -0.44.
झालं? हो सर. हो Yes. सर. ओके ओके. देन मग आन्सर काय आलं? सी. कॉपर. ठीक आहे. देन पुढं. फॉर द 4 सक्सेसिव्ह ट्रान्झिशन एलिमेंट, तुमच्या समोर 4 एलिमेंट आहे. द स्टॅबिलिटी ऑफ प्लस टू ऑक्सिजन स्टेट विल बी देअर इन विच ऑफ द फॉलोइंग ऑर्डर. नीट समजून घ्या, तुम्हाला 4 एलिमेंट दिले आणि त्याची त्यांनी स्पेसिफिक कोणती विचारली? प्लस टू. आणि त्याची कोणती ऑर्डर विचारली? सक्सेसिव्ह, म्हणजे तुम्हाला इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग चेक करायची. आणि तुम्हाला मेन म्हणजे त्यांनी सगळं हेल्प पण केली, ॲटॉमिक नंबर पण दिलेले. ओके, मग सांगा आता कसं करायचं? सगळ्यांना चेक करून बघायला लागेल ना आपल्याला. तुला एक एक डी सर. ऑप्शन नंबर डी कसं केलं सांग बरं. सर त्यामध्ये कोबाल्टचं ॲटम 27 आहे, त्यामधले बरं. 2 इलेक्ट्रॉन काढले, त्याच्यानंतर कोबाल्ट हा स्टेबल झाला. त्यानंतर Fe म्हणून 2 इलेक्ट्रॉन काढले, त्याचा ॲटॉमिक नंबर 24 झाला आणि तो क्रोमियम सारखा ऍक्ट करायला लागला. आणि ते फोर्थ नंबरचे ऑप्शन. बर, ठीक आहे. आता तुम्ही जर बघितलं ना तर तुम्हाला एक जरी नीट माहिती असेल तरी आन्सर येणार, कारण 4 स्टार्टिंग वेगळे आहे ना इथं. ओके, सगळ्यात स्टेबल कोणता आहे? सीआर. सीआर का स्टेबल आहे? कारण त्याच्यातले किती इलेक्ट्रॉन काढायचे? 2. चला करून बघू. क्रोमियम किती? 24. 24चं कॉन्फिगरेशन काय असतं? 4s2 3d4. 4s2 3d4. नाही 3d5 आहे तसं. 4s1 3d5 बरोबर. 4s1 3d. येस, एक्सेप्शनल केस आहे ती. हा, आता त्याच्यातले 2 इलेक्ट्रॉन काढायचे, म्हणजे हा कट झाला आणि इथं 5चे किती राहिले? 4. ओके, 4 राहिले, त्यामुळे तो जास्त स्टेबल आहे सध्या. Mn चा प्रॉब्लेम कसा आहे? Mn नॅचरली स्टेबल आहे, पण 2 इलेक्ट्रॉन काढल्यावर स्टेबल तेवढा नाहीये. बाकी CO आणि Fe तसं होतं, म्हणून ऑप्शन कोणता आला? डी. ओके, तुम्हाला एक सांगतो बघा, या चॅप्टर मध्ये काय पाहिजे तुम्हाला पहिले 21 ते 30 एलिमेंट माहिती पाहिजे. एक्झॅक्ट त्या टायमिंगला आठवले म्हणजे आठवले पाहिजे, एवढे शार्प माहिती पाहिजे. तुम्हाला प्रत्येकाची कॉन्फिगरेशन माहिती पाहिजे. कॉपर आणि क्रोमियमचे एक्सेप्शनल केस आहे, त्यांची तुम्हाला कॉन्फिगरेशन माहिती पाहिजे. CrMOW एका खाली एक 3 आहे, ते माहित पाहिजे. आणि शेवटचे 3 कोणते? ZnCd आणि Hg. हा, हे सगळं तुमच्या डोक्यात असलं. अजून एक पॉइंट आहे, लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन आणि ऍक्टिनाइड कॉन्ट्रॅक्शन. हे पॉइंट जर तुम्हाला माहिती असेल ना, आणि काही फिगर जसे आता आपण वरती बघितल्या, तर तुमचं आन्सर येतं. फक्त तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करायला लागेल त्याची. तुम्ही एखादा जसा हा सेट आहे आता, तो घेतला, 2-3 वेळा सोडवला का तुम्हाला अंदाज येतो. आन्सर लक्षात राहतात आपल्याला एकदा सोडवल्यावर, ते वेगळी गोष्ट आहे, पण तुम्हाला कळतं की नक्की काय प्रॉब्लेम होता. बरं, क्वेश्चन नंबर आता 26. Acidified K2Cr2O7 solution turns green when Na2SO3 is added to it. नीट बघा आता. पहिल्यांदा काय घेतलं? K2Cr2. त्याला काय केलं? ऍसिडिफाईड. मग त्याच्यामध्ये ऍड काय केलं? Na2SO3. आणि मग त्याचा कलर काय झाला? ग्रीन. आय थिंक मला नाव नाही माहिती रे तुमची. आता कोण बोललो बॉईज मध्ये? कोणतरी बोललं आता? रोहन. हा, रोहनने आन्सर सांगितलं होतं वाटतं याचा आन्सर माहिती तुला? हो सर. कोणतं आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट. ओके, चेक करा नंतरून. थेरी मध्ये दिलेलं आहे Cr2SO4 थ्राइस, याच्यामुळे कलर कोणता येतो? ग्रीन. ठीक आहे, एवढं कळलं? हो सर. हो. ठीक आहे, ओके. नेक्स्ट 27. Which of the following ions will exhibit color in aqueous solution? कलर कोणाचा? डायचा असतो का पॅराचा असतो? पॅराचा असतो. ठीक आहे, ओके. सो जो पॅराचा जो कलर आहे, मग याच्यामध्ये चेक करा की पॅरा कोण आहे, म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन कोणाकडे असतील. येस,
बोला. तुमच्या समोर पिरियडिक, परत बोल. TI 3+. TI3+, काय आलं त्याचं? 4s2 3d2. 3d2 आहे ना. 3d1. ह्याच्यातले 2 इलेक्ट्रॉन गेले, हा संपला. इथं डी च्या ठिकाणी काय आलं? 1 म्हणजे अनपेड, म्हणून आन्सर काय आलं? बी. समजलं? हो सर. ठीक आहे, नेक्स्ट. Which of the following ions है इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन AR 3d6? अच्छा, निकेल आहे, Fe, Mn आणि CO. 25, 26, 27, 28. लगेच येईल आन्सर. करा बरं. सी. मोठ्याने बोल. सी. Fe. B. डी सर. सर. D सर. Mn म्हणताय ना तुम्ही? सी. Fe. काही जण Fe म्हणताय. अजून सांगा कोणाचं करेक्ट आहे बघा. ऑप्शन D सर. ऑप्शन डी सर. डी म्हणते. अच्छा, CO+. काय येणार त्याचं? 3d6 3d6 आणि 4h0. बरोबर. सो आन्सर ऑप्शन काय आला आपला? डी. D. हा, चौथा ऑप्शन करेक्ट आहे, 4th. पुढे जाऊ आता. नेक्स्ट. तुम्हाला कळलं प्रॉब्लेम काय तो सॉल्व्हिंग करताना एक्झॅक्ट? कॉन्फिगरेशन माहित नाही, हो ऍटॉमिक नंबर माहित नाही. हा आज बोल बोल बोल. डी कसं आलं? रेस टू 3d7 असल्यावर सर त्या सर 3D चं 7 आहे ना. तसं नाही. +3 ना ती. मला एक सांगा, कोबाल्टचं नॉर्मल ऑक्सिडेशन स्टेट कॉन्फिगरेशन काय नॉर्मली? 4s. 3d9 कळलं सर आता. कळलं? 3d9. हो सर. ठीक आहे. 3d9 नाही. हा, अजून एक मेन विषय असा, मी एक जनरल कोणतं पण कॉन्फिगरेशन घेतो. Mn चं घेऊ. चला, Mn किती असतो? 4s2 3d5. सॉरी, मी 1 लिहिला तिथं. ओके. याच्यातले 2 इलेक्ट्रॉन काढा. कुठून काढणार सांगा? S मधून. हा, काही जण डी मधून काढतात म्हणून सांगितलं. डी शेवटी लिहितात पण ऍक्च्युली निघतात कशातून? S. तो आधी S ला एम्प्टी करायचं आणि मग डी कडे जायचं. ओके. Which of the following pair has the same size? 2 2 4 4 4 4 2 + 4. 4 नंबर सर. ऑप्शन नंबर C सर. ऑप्शन नंबर सी. आता त्या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युज केले, त्यांनी मुद्दाम ऑक्सिडेशन स्टेट दाखवल्या, त्याच्यावर तो प्रॉब्लेमच विचारलेला नाही. जेडरच्या खाली कोण येतो? HF. आणि इकडून इकडे काय? लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन. त्यामुळे दोघांची साईज अप्रॉक्सिमेटली कशी असते? सेम. म्हणून ऑप्शन कोणता आला? सी. कळलं आता? हो सर. 30. मॅच द पेअर्स आहे. ठीक आहे. तुम्ही तुमचे बुक यूज करू शकता, गुगल यूज करायचं तर करा. फक्त का करायचं? कारण लक्षात राहतं. सॉल्व्हिंग करताना जे करतो ते लक्षात राहतं. येत नसेल तर यूज करा. बोला. सल्फ्युरिक ऍसिडला कोणती प्रोसेस आहे? हॅबर्स प्रोसेस सर. हॅबर्स प्रोसेस नाही. कॉन्टॅक्ट प्रोसेस. कॉन्टॅक्ट प्रोसेस. ठीक आहे. कशात केलं होतं रे? पी ब्लॉक मध्ये केलं असेल ना तुम्ही? हो सर. हा. स्टीलचं काय? बरं, स्टील नाही माहिती. सोडियम हायड्रॉक्साईड. अमोनियाची तर माहितीच असेल तुम्हाला. हॅबर्स प्रोसेस सर. अमोनिया इज हायबर प्रोसेस. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात याचं काय दिलं तुम्ही आन्सर? 4. अमोनियाचं काय दिलं? 1. चला, मधले 2 किंवा या बेसिसवर सुटतं का? नाही सर, अजून एक माहित पाहिजे.
ठीक आहे. काय करणार बघा, स्टीलचं सांगा, नाही तर सोडियम हायड्रॉक्साईडचं सांगा. नाही माहिती. स्टीलचं 3 सर. हायड्रॉक्साईड बेसमेंट. स्टील इज 3. ओके, म्हणजे तुमचं म्हणणं आन्सर सी येते. सर्च करा की 2 मिनिटं सर्च करून सांगा. नाही सर 2 आहे स्टीलचं. स्टीलचं 2 आहे, मग राहिलं सीचं समोरच त्याच्या. ओके, बेसमर्स प्रोसेस ही स्टील साठी आहे. सोडियम हायड्रॉक्साईड साठी कोणती? ली ब्लॅक प्रोसेस. सो ऑप्शन कोणता आला? डी. डी. डी, लास्ट ऑप्शन. ओके, 31. Which of the following oxidation state is the most common among the lanthanides? बोला. +3 सर. +3. +3. ओके, हे तर आपण त्या टेबल मध्ये बघितलंच होतं. Which one of the following element with the following outer orbital configuration may exhibit the largest number of oxidation state? Largest कोण देतं डी मध्ये? D5. कोण? एलिमेंट. ठीक आहे, D5 पण चालेल. ओके, मॅग्नीज. Mn ना, मग कोणती येणार बघा? हो सर. 3D5 4s2. येस, ऑप्शन नंबर बी. डी. ठीक आहे. The correct order of decreasing second ionization enthalpy. ठीक आहे, सेकंड म्हणजे दुसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आहे, तर कोणती असणार? आता Mn हा खूप स्टेबल आहे ना, हाफ फील्ड येतो, मग त्याचा पहिला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं डिफिकल्ट आहे, पण दुसरा नाहीये, म्हणजे Mn चे ऑप्शन कट करा. पहिला काय झाला? कॅन्सल. बाकी बघा, तुम्ही सांगा मला कसं येईल आता. क्रोमियम अगोदर येईल सर. CR आधी येणार. ठीक आहे, दुसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं डिफिकल्ट आहे. अगेन एक्सेप्शनल केस, तुम्हाला माहिती मगाशीच केला आपण जस्ट. मग CR असलेला एकच ऑप्शन आहे, मग आन्सर काय आलं? सी. सी. आता तुम्ही बघा, आपण प्रिव्हियस इयर सोडवतोय, क्वेश्चन रिपीट होत नाही पण टाइप रिपीट होतो, बरोबर? हो सर. आणि तुम्ही जर नीट बघितलं ना, एकच क्वेश्चन थेअरीवर आलता आतापर्यंत, बाकी सगळे क्वेश्चन कॉन्फिगरेशन विचारताय, स्टेट विचारताय, ऑक्सिडेशन, त्याच लॉजिकवर फिरून फिरून विचारलेले. तुम्ही 100-150 क्वेश्चन सॉल्व्ह केले एकदा की तुम्हाला कळून जाणार की कसं असतं ते. 34. Which one of the following ions is the most stable in aqueous solution? हा पण पॉइंट थेअरी मध्ये आला होता. बोला. Pi+3 सर. ऑप्शन बोल. बी. लास्ट ऑप्शन ना, 4. हा, Cr+3 ना, हाच म्हणते ना? हो सर. ठीक आहे, ओके. चेक करा बरं का, ज्यांना तो आन्सर येत नाही त्यांनी थेअरी मध्ये जाऊन चेक करा, दिलेले आहे. दोन्ही ऑप्शन बी पाठवलं होतं. ठीक आहे. 35. आयडेंटिफाय द इनकरेक्ट स्टेटमेंट अमंग द फॉलोइंग. ठीक आहे. लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन इज द अक्युम्युलेशन ऑफ सक्सेसिव्ह श्रिंकेजेस. एवढंच आहे का? फुल स्टॉप दिलाय, असं आहे का? नाही सर. नाही, इट इज नॉट सक्सेसिव्ह. B. As the result of lanthanide contraction, the properties of 4D series of the transition element have no similarities with the 5D series of the element. नीट वाचा थोडा क्वेश्चन. सर ऑप्शन नंबर सी. रॉंग आहे सर. हे रॉंग आहे. बरं ठीक आहे, काही जण सी म्हणतात, सी चेक करू. चला. शिल्डिंग पॉवर ऑफ 4f इलेक्ट्रॉन इज क्वाइट वीक. काय वाटतं? वीकच आहे, कारण जेवढी साईज मोठी तेवढं शिल्डिंग कमी का जास्त होतं? कमी. आता तो एफ आहे ना, तो थोडी एस आणि पी आहे, तो एफ म्हणजे साईज मोठीच असणार. देर इज अ डिक्रीज इन द रेडियाई ऑफ atoms or ions as one proceed from La to Lu. La स्टार्टिंग लेफ्ट साइड, Lu एंडिंगला, मग त्या ठिकाणी लेफ्ट टू राईट साईज डिक्रीज आहे का इन्क्रीज आहे?
Increase. नीट विचार करा, नीट विचार करून सांगा मला. Increase. हा तुमचा एफ ब्लॉक आहे. हा, याच्यात 14 एलिमेंट वरती 14 खाली आहे. लेफ्ट टू राईट साईज इन्क्रीज आहे का डिक्रीज आहे? सर्च करा, सर्च करून सांगा. चला सर्च करा. डिक्रीज होईल सर. डिक्रीज होणार. नीट बघा, मी असं पण दाखवलं होतं आय थिंक सो. बघा, सुरुवातीला साईज इन्क्रीज आहे, त्याच्यानंतर साईज काय होती? सक्सेसिव्हली Decrease. डिक्रीज होत जाते. ठीक आहे. लेफ्ट टू राईट काय? डिक्रीज. त्यामुळे डेन्सिटी काय? डिक्रीज. Increase. इन्क्रीज. हा, डेन्सिटी इन्क्रीज. ठीक आहे. तुम्हाला जे पॉइंट कन्फ्युजिंग होते, ज्याचं आन्सर चुकलं, ते वहीमध्ये लिहायचे, नंतर परत चेक करायचे. सॉल्व्हिंगचं हे पर्पज असतं. आन्सर बरोबर येतं का चुकीचं येतं त्याला इम्पॉर्टन्स नाही सध्या आपल्याला. आपल्याला फक्त कळलं पाहिजे आपण कुठं कोणता पॉइंट आपला राहिलाय. सो आन्सर काय लिहायचं मग? बी. B. ठीक आहे. B. डी कस काय आपल्याला चुकीचं शोधायचं होतं? ते बरोबर लिहिलेलं आहे. डिक्रीज आहे ना, रेडी आहे. हो सर. हा, ऑप्शन काय आला? सेकंड, बी आला. ओके. 36. In which of the following pairs are both the ions colored in aqueous solution? Yes. बोला. ऑप्शन नंबर बी सर. सेकंड Option C, sir. Option B. बी. काही जण सी म्हणतात. ते नीट चेक कर, सांगा मला काय वाटतंय. एक काम करा, थांबा जरा. येस. 37. Copper sulfate dissolve in excess of KCN to give. Copper sulfate formula CuSO4 प्लस काय? KCN. केसीएन. मग काय भेटेल बघा बरं. कसं करणार? CuCN सर. ऑप्शन बी. ऑप्शन बी. अच्छा, CuCN. बी. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे, काय भेटेल? तुम्ही जर ऑप्शन डी सर. डी म्हणताय, बरं अजून कोणाचं काही? तुमचं सगळं आन्सर कशावर आहे माहिती का? एका शब्दावरती. इथं काय लिहिलंय? एक्सेस. एक्सेस. मग आता एक्सेस लिहिलं म्हणजे काय? एक साधी गोष्ट ऐका, एक 2 मिनिटं ऐका. ऑर्गॅनिक असेल नाही ते इनऑर्गॅनिक असेल, ज्यावेळेस एक्सेस लिहितात त्याचा अर्थ तुमच्याकडे जेवढे सबस्टिट्यूशन पॉसिबल आहे सगळेचे सगळे करायचे. याचा फॉर्म्युला परत सांगा. CuSO4 ना. सो SO4 किती टाइम्स आहे? CuSO4 च्या खाली काय लिहिलंय? 4. ओके. 4. मग तुम्ही 4 टाइम्स रिप्लेस करा ना CN नी, म्हणजे आन्सर काय येणार? C. आता हे पण बरोबर आहे, पण तुम्हाला कुठं मॅच होते एक्झॅक्ट बघा बरं. ऑक्सिडेशन स्टेट कुठं मॅच होती? कॅल्क्युलेशन केलं तर C येणार. त्याचं D. C, C sir. कसं आलं? C येतं, C येतं. ओके, सी. समजलं का? हो सर. हो सर. हो सर. एक मिनिट. एखादा क्वेश्चन आठवू दे मला. समजा मी असं केलं, NH3 घेतला आणि इथं वापरला RCl, अल्काइल हॅलाइड, आणि इथं मी असं लिहिलंय की अल्काइल हॅलाइड एक्सेस मध्ये आहे, तर मला फायनल प्रोडक्ट सांगा. समजते ना लिहिलेलं? हा RCl आहे. RCl कसा वापरला? एक्सेस. एक्सेस. Excess. अमोनियाची याची रिॲक्शन करा आणि मला फायनल प्रोडक्ट सांगा, काय भेटेल? अमोनियम क्लोराइड. अमोनियम क्लोराइड नाही, एक्सेस मध्ये वापरा ना. प्रत्येक वेळेस अमोनियाची लोन पेअर असते ना, लोन पेअरचा अटॅक कुठं होतो? NH3
आणि बाहेर कोण Alkyl. जातो Cl. Cl. Cl इज अ गुड लिव्हिंग ग्रुप. ओके, मग पहिला प्रॉडक्ट काय भेटला NH3 चा काय झाला NH2 आणि इथं काय भेटलं R. असं मी NH2. परत परत करत राहिलो तर सगळे हायड्रोजनचे काय होणार R. R ग्रुप अटॅच होतील. प्रत्येक ठिकाणी R आला. आणि असं नाही, अजून एक पण करू शकतात. सो हा झाला तुमचा क्वाटर्नरी. याच्यावर चार्ज कोणता आला पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह काय येतो बरं बॉन्ड जास्त फॉर्मेशन होते. नायट्रोजनची ability त्याची to व्हॅलन्सी प्लस झाली म्हणून चार्ज कोणता द्यायचा प्लस. साधं सिंपल. ठीक आहे, क्लिअर एवढं. हो सर. Okay. हो सर. मी एवढं का सांगितलं, एक शब्द एक्सप्लेन करायचा होता कोणता एक्सेस. excess. 38. More number of oxidation state are exhibited by actinides than lanthanides. The main reason for this is. एक एक लाईन नीट रीड करा बघा. तुम्हाला दिसतंय नीट. येस, काय वाटतं तुम्हाला पहिली लाईन काय करेक्ट आहे का. मोर ऍक्टिव्ह नेचर ऑफ ऍक्टिनाइड्स. More energy difference between 5f and 6d orbitals than between 4f and 5d orbitals. मेन आपलं मोटिव्ह बघा, आपल्याला काय सर्च करायचंय. More number of oxidation states. More number of oxidation states. कोणाचं जास्त आहे ऍक्टिनाइड. Actinide. नक्की दॅन द Lanthanide. ठीक आहे. लॅन्थनाइड. आता तुम्हाला काय वाटतं बघा, ऍक्टिनाइड आणि लॅन्थनाइड मध्ये काय फरक आहे. लॅन्थनाइड मध्ये कोण असतो 4f. ऍक्टिनाइड मध्ये काय असतो 5f. एवढं आपल्याला माहिती. साईज कळती का वरच्या पेक्षा खालच्याची साईज जास्त आहे. आता रीड करा बरं, बघा काय वाटतं तुम्हाला. Option number B, sir. More energy difference between 5f and 6d orbital than the 4f and 5d orbital. ओके, बर. अजून ऑप्शन सी सर. सी पण वाचा. ऑप्शन सी सर. Less energy difference between the 5f and 6d orbital than the 4f and 5d orbital. ऑप्शन सी करेक्ट आहे. कोणता C. कसं होतं की नीट समजून घ्या काय सांगतोय ते. एस चा शेप कसा आहे एस ऑर्बिटलचा Spherical. स्फेरिकल. पी इज अ डंबेल शेप. डी कसा असतो Double dumbbell shape. बर. डबल डबल. एफ कसा असतो Complex structure असतं sir. Dumbbell. कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्सचा अर्थ डिफ्यूज आहे. डिफ्यूज. डिफ्यूज म्हणजे काय तो डिफाईन नाही करता येत थोडक्यात आपल्याला. सो इट इज अ डिफ्यूज. आणि डिफ्यूज असल्यामुळे तो खूपच लांब आहे न्यूक्लियस पासून. तो एवढा लांब आहे की त्याच्या दोन एनर्जी लेवल मध्ये फरकच नाही राहिला. त्या दोन्ही एनर्जी लेवल कशा आहे सेम. म्हणून सी पॉइंट वाचा. काय लिहिलंय लेसर एनर्जी डिफरन्स. सो आन्सर काय आलं सी. सी. एवढं समजलं. C. हो सर. हो ठीक. sir. हो सर. Yes. Next 39. The number of moles of KMnO4 reduced by 1 mole of Ki in alkaline medium is. The number of moles of KMnO4 reduced by 1 mole of Ki in alkaline medium is. कसं करणार तुम्ही आता. पहिली गोष्ट तुम्हाला येतं का नाही ते सांगा, मग बघू आपण काय करायचं. येस नाही सर. नाही सर. नाही sir. ठीक आहे, लिहून ठेवा. किती होता 39. 39. ते एका ठिकाणी घेऊ सगळे आणि सगळे एका वेळेस सांगून देऊ. आता आपण फ्लोला डिस्टर्ब नाही करणार कारण आपण सॉल्व्हिंग कडे फोकस करतोय. 40
4 successive members of the first row of transition element are listed below. Okay, 23, 24, 25, 26. ठीक है. Which one of them expected to have highest third ionization enthalpy? तिसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करणं खूप डिफिकल्ट आहे, असा कोण आहे? मॅग्नीज. मॅग्नीज. आन्सर करेक्ट आहे. कसं बघा, मॅग्नीजचं काय असतं, परत एकदा बोला, तुमच्या वहीमध्ये रेडी आता 4s2 3d5. 3d5. चला हे 2 दिले, विषय संपला. हा का देईल बरं? हा तर हाफ फील्ड आहे, मग देणं डिफिकल्ट आहे, म्हणून आन्सर काय येतं? सी. सी. कळलं? हो सर. 41. The aqueous solution containing which one of the following ion will be colorless? हे तुम्ही सांगू शकता आता. बोला. ऑप्शन सी. ऑप्शन Option ए. A. ऑप्शन ए. ऑप्शन ए. नक्की सांगा काहीतरी. ऑप्शन ए. ऑप्शन ए ना, कारण तो D1 असतो, त्याच्या आधी 4s2 असतो. 4s2 आणि 3d1 सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन गेले. ओके, म्हणून तो काय झाला? कलरलेस, कारण त्याच्याकडे इलेक्ट्रॉन सगळे पेअर होते. ऑप्शन नंबर ए. ए. येस, करेक्ट. Question number 42. Among the following series of transition metal ions, the one where all metal ions having 3d2 electronic configuration is. आता बघा, एवढे ऑप्शन दिले ना. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. नक्की? हो सर. ठीक आहे. हो सर. बरं, सांगत काय होतो, एक मिनिट, कोणाचा माईक आहे? ठीक आहे, ओके. काय होतं की तुम्ही एवढे इथं बघायचंच नाही, तुम्ही इथं डोकं लावायचं, 3d2 चेक करायचं. एवढे जास्त ऑप्शन आहे ना की तुमचा वेळ वाया जातो. सो आन्सर करेक्ट आहे. कोणता येणार? डी. डी. ठीक आहे. 43. हे कळतंय ना सगळ्यांना? हो सर. ठीक आहे. 43 बघा. लॅन्थनाइट्स आर, एक एक बघू. 14 element in the 6th period, atomic number 92103 and filling a 4f subshell. 14 तर बरोबर आहे. 6 पिरियड मध्ये असतो का? बोला, असतो का? पिरियड मध्ये असतो सर. नाही बरं. सर. बरं, 58 to 7. रॉंग आहे सर. हे आय Wrong, थिंक sir. हे चुकीचं आहे ना, 92103. हो सर. हा, ठीक आहे. हो सर. 14 element in the 7th period, atomic number 92103 5f. हे एकदम चुकीचं आहे, बरोबर? हो हो सर. सर. दोघांचं मिसमॅच करून हो ठेवले. सर. 14 element in the 6th period, ठीक आहे. atomic number 52, 58 to 71 and 4f. करेक्ट आहे? हो सर. हो सर. हो सर. तर खालचं चुकलं का, एकदा चेक करा. हो सर. चुकलेलं हो आहे. सर. ठीक आहे. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. 44. Which one of the following characteristic of transition metal is associated with their catalytic activity? आता कॅटलिस्टच्या रिलेटेड कोणती टर्म आहे ते विचारलंय. 1 by 1 वाचा आणि सांगा मला. मी काल परवा सांगितलं आय थिंक हा क्वेश्चन ना. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. व्हेरिएबल ऑक्सिडेशन. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट सर. 2011 ला कोणतं इयर म्हणतात? केमिस्ट्री इयर. नोबेल प्राइज. केमिस्ट्री इयर. नोबेल इयर ऑफ केमिस्ट्री केमिस्ट्री. इयर. हा, करेक्ट. इयर ऑफ केमिस्ट्री, कारण त्यावेळेस 3 नोबेल प्राइज केमिस्ट्री. ओके, नेक्स्ट. द बेसिक कॅरेक्टर ऑफ द ट्रान्झिशन मेटल मोनोऑक्साइड फॉलोज द फॉलोइंग ऑर्डर. ठीक आहे. काय करणार बघा आता. मेन म्हणजे तुम्ही ठरवणार कसं होणार ते सांगा मला. अनपेअर इलेक्ट्रॉन वरून सर. अनपेड इलेक्ट्रॉन वरून ठरवणार. बर, बेसिसिटी सर. नाही ते ठीक आहे ना. बेसिक कॅरेक्टर कशावरून ठरवणार असं मी विचारतो. साधी गोष्ट, एक कोणता पण घ्या. अनपेअर तुम्ही इलेक्ट्रॉन वरून.
समजा एक एम घेतला, एम एक मेटल आणि शेजारी ऑक्सिजन आहे, तर तुम्हाला याची ऑक्सिडेशन स्टेट काढता येते ना? हो सर. किती आहे? हो सर. किती आहे? +2 +2 +2 कशी काढली? कारण ऑक्सिजनची स्वतः किती आहे? -2. -2. त्या हिशोबाने सांगा आता मला. इथल्या इथं काढून बघा, 2 मिनिटात सांगता येईल तुम्हाला. येस करा बरं. येईल का नाही येणार? येते सर. बरं सांगा काय होणार सांगा. ऑप्शन नंबर फर्स्ट सर. फर्स्ट ऑप्शन म्हणतोय. नाही फर्स्ट तर मला नाही वाटत. ऑप्शन काय? नंबर 4 सर. प्रतिभाने डी पाठवलेले. डी सर. डी लास्ट ऑप्शन येऊ नंबर शकतो. 4. काय केलं परत सांगतो. तुम्ही मेटल घ्या, एखादा चला सांगा मला, करून बघू आपण. TiO. मग आता TI ची ऑक्सिडेशन स्टेट कशी काढणार? ऑक्सिजन -2 आहे त्यामुळे TI. +2 सर TI ची. आणि मग याच्यामध्ये याची किती आली? VO ची +2. +2. सगळ्यांची +2 आहे. हो सर. हो बरं. सर. मग तुम्ही डिसाइड कसं केलं बेसिक कॅरेक्टर कोणाचं जास्त कोणाचं कमी? हा माझा प्रश्न आहे, बोला. मला एक लॉजिक सांगा की बेसिसिटी कशावरून ठरवणार तुम्ही? सांगा. सर ग्रुप पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट जाताना बेसिसिटी डिक्रीज होते सर. परत बोल एकदा. सर पिरियड मध्ये लेफ्ट टू राईट जाताना बेसिसिटी बेसिसिटी डिक्रीज डिक्रीज होते. ठीक आहे, ओके. म्हणजे तुझं असं म्हणणं आहे की TI आहे, VI म्हणजे 22, 24. अच्छा, लेफ्ट टू राईट बेसिसिटी डिक्रीज, बरोबर आहे का रे? करेक्ट आहे. कसं? लेफ्ट टू राईट साईज काय होती? डिक्रीज. ज्याची साईज कमी त्याची बेसिसिटी कमी. सो आन्सर काय आला? डी. समजलं? हो सर. सर. 46. The correct order of ionic radii of Y+3, La+3 and Eu+3 and Lu+3 is. आता एक बघा, सगळ्यांकडे +3, मग +3 चा विचार करायची गरज आहे का? नाही. मग सांगा काय करायचं? तुम्हाला डायरेक्ट पिरियडिक टेबल माहिती पाहिजे, कोणाची साईज कुठं कमी जास्त ते कळलं पाहिजे. बोला. बोला. सर फर्स्ट ऑप्शन. अच्छा, तुझं म्हणणं आहे की Y कमी LU जास्त आहे. मधले चेक केले का? बरं, एक मिनिट. LA to LU साइज इंक्रीज और डिक्रीज आहे? डिक्रीज. ठीक आहे. मग आता या सगळ्यांच्या मध्ये हे सगळे एलिमेंट आहेत का? खाली वरती बाकीचे? खालीवरती सर. मग एक तुम्हाला काय इथं सापडणार आहे माहितीये का? 2 एलिमेंटचं कम्पॅरिझन होईल, बाकीच्या दोघांचं नंतर होईल. मग कसं करणार बघा. एक मिनिट. एलिमेंट कोणते? Y, LA, EU आणि LU. तर LA आणि EU हे एका पिरियड मध्ये दिसतं. हा इथं दिसतंय बघा, टेबल ओपन झाला तुमच्या समोर. आता सांग.
सर एल ची साईज EU पेक्षा जास्त आहे. LA ची EU कुठं दिसतोय इथं मध्ये. अजून कोणता इलेमेंट होता? Y कुठं दिसतोय? सर्च करा कुठे? 39 सर इकडं 39. आणि त्याच्या पुढचा कोणता होता? LU. LU त्याच्या खालीच आहे ना? लास्ट. नाही, LU लास्ट इकडं. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट पण सांगू शकतो. पहिली गोष्ट या तिघांचं करून घेऊ. सगळ्यात मोठी साईज कोणाची? LA, then EU and then LU. ठीक आहे. आता Y ची या तिघांपेक्षा जास्त आहे का कमी आहे? कमी सर. कमी आहे. म्हणजे तो लास्ट येऊ शकतो. म्हणजे LA, EU, LU आणि शेवटी काय येणार? Y. Y. एवढं करेक्ट आहे. चला आपण sir. चेक करून बघू आपलं आन्सर बरोबर येतं का. चला आता सांगा आन्सर काय येणार आहे? बी. सेकंड फोर्थ. बरं, सेकंड का फोर्थ म्हणताय? सेकंड इज करेक्ट. सेकंड करेक्ट आहे. वाय तर लास्ट आला होता ना. कोणता? समजलं सर. हा, हे बघ कसं आहे माहिती का, तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडवताना काय कळलं, म्हणजे तुम्हाला काय माहित असतं तर आन्सर लगेच आलं असतं. एलिमेंटची Position टू माहित राईट असते. जाताना हा, लोकेशन माहित पाहिजे आणि कुठून कुठं काय इन्क्रीज डिक्रीज होतं ते माहिती पाहिजे. बरोबर ना? ओके. हो सर. 47 पुढचा घ्या. काय विचारलंय? लॅन्थनाइटची जनरल कॉन्फिगरेशन कोणती बघा बरं. ऑप्शन ए सर. ऑप्शन हे सर ठीक आहे. आता थेअरीचा क्वेश्चन आहे. 48 चेक करा. इन ॲटम त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेली आहे. यू विल प्लेस इट इन. यस, कुठं प्लेस करणार त्याला? सेकंड सी सी म्हणजे अच्छा, डी कसं ते सांगा. यस, सेकंड सर सेकंड म्हणजे 15th म्हणताय तुम्ही ना? नाही, तसं नाही ना. नाही सर. ऑप्शन सी सर. फर्स्ट सेकंड म्हणताय तो पण नाही. हे सर कोणीतरी फर्स्ट म्हटलं. फर्स्ट का ते सांगा. लास्ट शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन फुलफिल होतो. ओके, नीट समजून घ्या आता. बघा, तुम्हाला याच्याशी काही घेणं देणंच नाहीये. याला ते सोडून तिकडे शेवटचे दोन बघा. 4s2 नंतर इलेक्ट्रॉन कुठे भरतात? डी मध्ये ना? डी मध्ये. हा, आता एवढं सांगितलं मला सांगा, Option फर्स्ट येऊ शकतं का? नाही sir. सर. का बरं? सर येऊ शकतं सर. त्याचं काय येणार? 5th येणार. ठीक आहे, समजलं की नाही? ओके. आवाज ब्रेक होते तुमचा काय काय जणांचा. बर, अर्धा क्वेश्चन तिकडे नीट वाचा आता. विच ऑफ द फॉलोइंग शो मॅक्झिमम नंबर ऑफ ऑक्सिडेशन स्टेट्स? 2 मिनिटं. बोला, कोण देईल? एमएन ऑप्शन नंबर बी. ऑप्शन सी सर. तुम्हाला आठवत असेल आपण डी मध्ये बघितलं होतं. असा व्ही आलता, लक्षात आहे का? इथं एम एन हो सर. कितीला जातो? +7. सो आन्सर काय? सी. ठीक आहे. 50. Zn gives H2 gas with H2SO4 and HCl but not with HNO3 because.
बोला. सर टाइप काय बी म्हटली? सर. बी. अच्छा. Zn gives H2 gas with H2SO4 and HCl but not with HNO3 because. तुम्ही जे काय बोलताय, तुम्ही जे काय सांगणार आहे ते सगळं कोणाच्या रिगार्डिंग असलं पाहिजे? NO3 किंवा NO3. HNO3. ठीक आहे. Zn act as an oxidizing agent while it reacts with HNO3. HNO3 is weaker acid than H2SO4 and HCl. मला सांगा बी पॉइंटचा काही संबंध आहे का त्या क्वेश्चनशी? नाही सर. नाही sir. नाही. रद्द सोडून डी नाही. बरं. सी. इन इलेक्ट्रोकेमिकल सिरीज Zn इज अबव द हायड्रोजन. आता Zn चा सिरीज मध्ये असल्याचा आणि या 3 ऍसिडचं काही रिलेशन लावलंय का? नाही. नाही. नाही NO3 is reduced in preference to hydronium ion. हे बरोबर वाटतं का? हो सर. हो sir. सो आन्सर काय येणार? डी सर. बी सर ओके. तुम्हाला जर एखादं समजलं नाही तर विचारा. प्रॉब्लेम असा आहे की तुमचं 12वी आहे, ठीक आहे, आणि मी तुमच्या चॅप्टर मधूनच घेतो. सो मला नाही अंदाज तुमचं बेसिक किती आहे एखाद्या टॉपिकचं. त्यामुळे मी जे असेल ते डायरेक्ट सांगतो. तुम्हाला क्वेश्चन असेल तर विचारा. हायड्रोनियम मध्ये IUM चा अर्थ काय होतो? पॉझिटिव्ह आयन. पॉझिटिव्ह आयन. Cation. कॅटायन. 51. विच ऑफ द सर फॉलोइंग. लेक्चर किती वाजे? हा, तुमचं 8 पर्यंत सांगितलं ना मी, का नाही? सरांनी आज सांगितलं सांगणार नाही. होते सर. अच्छा 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 अच्छा. चला 51 स्टार्ट करा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट? LaOH thrice is less basic than LuOH thrice. बोला. करेक्ट आहे सर. करेक्ट आहे. आपल्याला काय विचारलं? नॉट करेक्ट. पुढचं चेक करा. सेकंड करेक्ट आहे सर. सेकंड पण करेक्ट आहे. बरं, तुम्ही रीड करा. हो, रीड sir. करा. रीड करा. एक एक रीड करत जाऊन मला सांगा. ऑप्शन नंबर सी सर याचा. बर. सी सी म्हणतात. सर. La is actually an Option A. element of transition series rather than lanthanide. हे बरोबर आहे. तर आपल्याला चुकीचं विचारलंय. La हा कुठं Option A, असतो? sir. F ब्लॉक का डी ब्लॉक मध्ये? एफ ब्लॉक. F block. हा, अच्छा, इथं ए कन्फ्युजन. ब्लॉक. थांबा नीट बघा. डी सर. D block. टेबल दिसला का? डी ब्लॉक. डी सर डी. बरोबर. टेबल दिसला का सांगा. हो सर. हो बघा, सर. हा La आहे. La हा इथं असतो. तो खाली मुद्दाहून दाखवलाय पण त्याचं एक्झॅक्ट लोकेशन हे. समजलं? ज्यांना कन्फ्युजन असेल त्यांनी काउंट करा बरं. हे किती एलिमेंट आहे? 14 आहे का 15 झाले एका लाईन? 15. चेक करा. नीट चेक करा. काउंट करा. 15. 15. हे 5. हे 5 आणि 5 किती झाले? 15. 15. असतात किती? 14. म्हणजे हा कुठला आहे? LA इथला आहे ऍक्च्युली, डी मधला. आणि हा AC इथला आहे. काही टेबल मध्ये असं दाखवतात, खरं तर तो वरती असतो. ते तुमच्यासाठी दाखवतात कारण त्यांना सांगायचं असते LA वरून नाव काय आहे? लॅन्थनाइड सिरीज. ठीक आहे. एक मिनिट. चला, क्वेश्चन परत तुमच्या समोर आलेला आहे. तर माझ्या म्हणण्यानुसार सी करेक्ट आहे. बाकीचं तुम्ही शोधा चुकीचं कोणतं आहे. बी सर. A sir. काही जण Sir. डी म्हणतात. ते आपलं दोनदा झालं होतं. ॲटॉमिक रेडियस ऑफ Zn and HF आर सेम बिकॉज लॅन्थनाइड कॉन्ट्रॅक्शन. ऑप्शन ए सर. ऑप्शन ए. यस. ते जे दिले ना, LaOH thrice is लेस बेसिक दॅन Lu, तसं नाही. ते एक्झॅक्टली अपोजिट आहे. ऑप्शन कोणता आहे ना? ए. ए. येस, करेक्ट. तुम्ही सॉल्विंग करत असताना तिकडे काय करता? लिहून घेतात काही का नाही? घेतो सर.
जे तुम्हाला असं वाटतं की नवीन काहीतरी कळलं ते लगेच लिहून घ्यायचं. ओके, नेक्स्ट 52. The most convenient method to prevent the bottom of ship made up of iron is. To protect the bottom of ship made up of iron is. बोला. Coating with a red lead oxide, white tin plating, connecting it to Mg blocks, connecting it to PB blocks. कधी असं ऐकलंय का? बॉटमला प्रोटेक्ट करण्यासाठी ब्लॉक जोडतात त्याला. हो सर. बरं, मग सांगा आन्सर काय येणार तुमचं? कनेक्टिंग विथ मॅग्नेशियम ब्लॉक्स. मॅग्नेशियम ब्लॉक्स. बरं ठीक आहे. अजून कोणाचा आन्सर सांगा. ऑप्शन बी. ऑप्शन बी आहे. व्हाईट टीन प्लेटिंग पाहिजे तिथं. ठीक आहे, ब्लॉक्स नाही. आपण केमिस्ट्री बघतोय, हा फिजिकल ऍस्पेक्ट झाला. टीन प्लेटिंग केल्यामुळे तो काय होतो? प्रोटेक्ट होतो. कारण तो कसला बनलेला आहे बेसिकली? आयर्न. आयर्न. ठीक आहे. आयर्न. येस. आयर्न. ओके ओके. विच आयर्न? आवाज गेला का? आवाज येतोय? ऑप्शन बी सर. ऑप्शन बी सर. तुम्ही कसलं 53चं सांगितलं का? हो सर. ठीक आहे, करेक्ट करेक्ट करेक्ट. चला नेक्स्ट 54. Which of the following configuration is correct for iron? Yes. ऑप्शन नंबर डी सर. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. आयन 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 आयनचा ऍटॉमिक नंबर नाही, आयनचं लोकेशन सांगा. 26 सर. 3d6. बरोबर, 3d6. करेक्ट. लेफ्ट साइडला सर. Yes, yes, correct. Then, which of the following has more unpaired t electrons? Yes. चेक करायला लागेल ना तुम्हाला ते. करा बरं. Fe2+ सर. Fe2+. अच्छा, Fe2+. Fe2+ ना. Fe काय? Fe म्हणजे 6 आले ना. 3d6. म्हणजे 4 अनपेड आहे ना याच्यात. हो सर. ठीक आहे, हो सर. करेक्ट. बेल मेटल इज अन alloy of. ऑप्शन बी सर. ऑप्शन बी. SN म्हणजे काय? टीन. तीन. तीन. Okay. आणि याला कोणती प्रॉपर्टी असते बेल मेटलला? मेटलच्या प्रॉपर्टी कोणत्या? डक्टाईल, मॅलिएबल, अजून गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ते सगळं झालं, पण साऊंडच्या रिलेटेड प्रॉपर्टी कोणती? साऊंडच्या रिलेटेड. प्रोड्युसिंग. साऊंड पण प्रोड्यूस करते. हा, त्याला काय म्हणतात असं विचारतो तुम्हाला. प्रॅक्टिकलला आहे वाटतं, मला नाही माहिती. 12वीला असलं पाहिजे फिजिक्स मध्ये. सोनॅरिटी म्हणतात, माहिती ना? हो सोनोर. सर. हो सर. सोनोमीटर. येस येस, सोनोमीटर आहे ना. हो सर. आहे सर. सर. झालं प्रॅक्टिकल. आहे सर. झालं सर. झालं. पेपर पडला का नाही खाली तो? ठीक, झालं नसेल तुमचं. पुढचा. इन विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड ट्रान्झिशन मेटल हॅज अ 0 ऑक्सिडेशन स्टेट? किती सोपा प्रश्न आहे बघा. ऑप्शन बी सर. ऑप्शन ऑप्शन बी. डी सर. बी. बी का डी? नीट सांगा. बी सर. डी सर. जे बी B. म्हणतात ते, जे बी म्हणतात ते, त्यांनी मला ट्रान्झिशन मेटल शोधून दाखवा बी मध्ये. आहे का? नाही सर. नाही नाही. नाही. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन डी. डी. डी डी डी. CO इज अ न्यूट्रल लिगॅंड. कोऑर्डिनेशन झालं ना. हो सर. हो सर. हा, म्हणजे Fe किती? 0. त्यामुळे ऑक्सिडेशन स्टेट 0. पुढं. विच वन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट कॉन्स्टिट्यूट अ मेजर इम्प्युरिटी इन पिग आयर्न? बघा. सिलिकॉन. सिलिकॉन. कार्बन. सिलिकॉन. पिग आयर्न कार्बन आलं. कार्बन येणार त्याचं. चेक करा नंतर.
तर पीक आयन काय असतं? आयन मेटलर्जी झालं तुमचा, नाही सर. नाही सर. त्याच्यामध्ये कळलं तुम्हाला आयनचे वेगवेगळे टाईप आहे, त्याच्यात पीक आयन, त्याच्यात कार्बन असतो. ठीक आहे, त्याच्यात अशी थेरी सगळी, बाकी काही नाही. Which one of the following ionic species will impart color to aqueous solution? बोला, कशावरून ठरवणार तुम्ही कलर असतो वगैरे? अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. सर क्रोमियम +3. सही आहे, करेक्ट. क्रोमियम +3. आन्सर काय आलं? डी. 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 Which one of the following elements shows maximum number of different oxidation state in its compounds? एल सर. ऑप्शन बी सर. एल नाही, नीट चेक करा. बोला. EU. ऑप्शन सी. ऑप्शन सी. बर, नाही, नीट चेक करा, सांगा नीट. ऑप्शन ए सर. कोणतरी मेसेज केला. नो, इट इज नॉट. एम चेक करा, एम. एम आहे सर. एम किती हो आहे? सर. किती आहे? +4. +4. ठीक आहे. नाव काय एमचं? अमेरिशियम. अमेरिशियम. एमरेसियम. ठीक आहे, ओके. 61. Without losing its concentration, ZnCl2 solution cannot be kept in contact with. एजी सर. नाही, सिल्वर. ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम आन्सर आहे. थेरी मध्ये आहे, नीट बघा. त्याचं रिझन सांगता येईल कोणाला, का बरं असं? येस, नंतर चेक करा. याची हिंट आहे. कोणती सिरीज चेक करणार? इलेक्ट्रो केमिकल सिरीज. ती चेक करा, त्याच्यात तुम्हाला आन्सर भेटेल असं. ठीक आहे, हो सर. सांगितलेलं होमवर्क करा बरं का. मी मुद्दाहून ते आन्सर सांगत नाही, तुम्ही स्वतःहून चेक केले का लक्षात राहतील तुमच्या, त्यामुळं. ठीक आहे. 62. Which of the following does not represent the correct order of property indicating? क्वेश्चन चुकलाय काय? प्रॉपर्टीचे नावच दिले नाही त्यांनी. ऑक्सिडेशन स्टेटस सर. तर चेक करा, ऑक्सिडेशन स्टेटच्या हिशोबाने चेक करा बरं. तुमच्याकडे आता वहीमध्ये आहेच आहे, सांगू शकता तुम्ही. स्टॅबिलिटी सांगा त्याची. चुकले ते. आन्सर आलं का तुमचं? मला आन्सर भेटलं. बी सर. फर्स्ट सर. एमएन हा 4:3d5 आहे. त्यांनी 2 इलेक्ट्रॉन दिल्याच्या नंतर तो खाली काय राहतो? 3d5. 3d5 स्टेबल आहे का अनस्टेबल आहे? स्टेबल. अनस्टेबल. स्टेबल. 3d5 हाफ फील्ड म्हणजे स्टेबल आला ना. हो सर. मग त्यांना इथं त्याला एकदम कमी लास्टला ठेवलंय, म्हणजे हा चुकलाय. म्हणजे ऑप्शन कोणता येणार? सी. सी.
आता बघा मी सॉल्विंग करताना काहीच नाही बघितलं. हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही. फक्त मी काय बघितलं? MN. तुम्ही प्रॅक्टिस केली का तुम्हाला क्लिक होता एखादा पॉइंट, अरे हे तर अजिबातच चुकीचं, लगेच तुम्ही टिक करता. या वर्षी किती जण नीट देणार आहे किंवा मागच्या वर्षी किती जण होते, चेक केलं का तुम्ही? नाही तुमचं नाही म्हणत आहे. नंबर चेक केला का आपल्याकडं? टोटल किती आहे इंडियामधून किती देतात आहे? समजा मी म्हणतो चला 15 लाख मुलं देतात आहे, मग 15 लाखामध्ये तुमचा नंबर वरती येण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? येस, स्पीड पाहिजे. आणि स्पीड साठी सॉल्विंग जास्त करायचं, मग लॉजिक डेव्हलप होतं. ठीक आहे. प्रॅक्टिस 63. पाहिजे. Yes. 63. The lanthanide one. अच्छा. Is for the fact that. Correct. 2-3 वेळा आला ना क्वेश्चन. आन्सर काय आलं? ए. सर. ठीक आहे. Which of the following element is responsible for oxidation of water to O2 in biological process? Yes. डी. ऑप्शन सी बी. सर. सी सर. डी सर. डी. सी सर. अरे इथं ते काय म्हणतात O2. आता ऑक्सिजन कोणाला रिलेट करतो? ब्लड मध्ये कोण असतो? Fe. Fe. Yes, answer is a C. 65. The electronic configuration of the GD64 is. सांगा. ऑप्शन डी. डी. 64. सर. सेंटरला आहे ना तो? हो सर. हो Yes. सर. Okay. सर. 65 झाले पुढे. हे काय आलं मध्येच? अच्छा, हे होते क्वेश्चन इथं. 66. K2Cr2O7 on heating with aqueous NaOH gives. Yes. ऑप्शन नंबर डी सर. ऑप्शन सी सर. डी नाही येणार. ऑप्शन कोणता येतोय? सी. सी. आता हे कुठं भेटेल? कोण थेरी मध्ये? नोट्स मध्ये. आपण नोट्स मध्ये आपले दोन हे आहे ना, Nutrition KM4 of- आणि K2Cr2O7 प्रिपरेशनच्या पार्ट मध्ये किंवा खाली त्याच्या रिएक्शन सेक्शन मध्ये भेटेल. ठीक आहे. 67. A transition element X has a configuration 3d4 and +3 is oxidation state आहे. Its atomic number is. बोला. $26 सर. 25 ऑप्शन नंबर डी. कसं काढलं? सर कोणता परत सांगा सी परत. सर. ऑप्शन नंबर सी सर. ऑप्शन C. नंबर सी येतोय. सी. 25 ना? हो सर. हो सर. बरोबर. कोणता एलिमेंट आहे तो? मॅग्नीज. मॅग्नीज. ठीक आहे. करेक्ट आहे. 68 सॉल्व करा. सर कॅलोमेल काय असतं? The calomel reacts with calomel is a electrode. इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये होईल. येत नसेल तर सांगा, आपण पुढे जाऊ. नाही सर. नाही येत. सर. नाही सर. ठीक आहे. पुढे नेक्स्ट घेऊ आपण. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ, ते लिहून ठेवा बरं का क्वेश्चन, नॉलेज आठवण. 69. The electronic configuration of transition element is exhibited by. Yes. डी सर.
ऑप्शन डी म्हणताय. सी सर. नाही सी येणार, सी येणार. NH2 N-1 D1 to 10 आहे ना तो, सी येणार. हो सर. Okay. 70. Chemnophore reacts with oxalic acid according to the following equation. नीट बघा, इक्वेशन रीड करा आधी आणि खाली लिहिले त्यांनी. Here 20 ml of 0. molar chemnophore is equivalent to. Yes. सर कसं सोडवायचं? बघा नीट बघा आता. Chemnophore reacts with oxalic acid according to the equation. ठीक आहे, आता chemnophore दिसतंय, इथं oxalic acid आहे आणि इथं त्यांनी 16 टाइम्स H+ केले. ते ठीक आहे, रिएक्शन बॅलन्स करताना केलं असेल ते. बरं, आता Mn जो O ला अटॅच्ड होता तो सेपरेट झाला, CO2 सेपरेट, H2 सेपरेट झाला. ठीक आहे, आता आपल्याला इथं काय वापरलंय, 20 ml 0.1 chemnophore वापरलंय. सो त्याचं इक्विव्हॅलंट तुम्हाला विचारलंय. ठीक आहे, आता इथं तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागणार आहे त्याच्यामध्ये. ओके, चला हा पण बॅलन्स ठेवू. लिहून घ्या क्वेश्चन नंबर 70. नंतरून ट्राय करा. थोडक्यात सांगतो, असं आहे, कसं बोलू आता. फॉर एक्झाम्पल की एखादी व्हॅल्यू 20 ला 10 असेल तर 5 ला किती, म्हणजे तुम्ही काय करता, क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा, नंतर ट्राय करून बघा. जे क्वेश्चन हो, वेग एक तर तुम्ही नीट ऑब्झर्व करा. प्रिव्हियस इयर्स ज्यावेळेस सोडवताय ना, तर खूप जुने क्वेश्चन असतात, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही, कारण ते त्या टाईपचे आता परत विचारत नाही. ते हा कधीच आहे बघा, 1996 आहे तो. 96. हा ठीक आहे, काय क्वेश्चन त्या टाईपचे येत पण नाही आता पुढे. आता हे 4 दिले, TiF6, COF6, CuCl2, NiCl4, which are colorless spaces. ओके, ऍटॉमिक नंबर इथं दिलेले तुम्हाला, त्याच्यातले 2 कोणते तरी कलरलेस आहे. असं मला थोडं आठवतंय का आपण सोडवलं ऑलरेडी असं. हो सर. मग सांगा आन्सर काय येईल. बावीस आहे ना, ठीक आहे. F6 -2. ओके, करा बरं. ऑप्शन नंबर डी सर. ऑप्शन डी सर. ऑप्शन ऑप्शन नंबर बी. बी येणार, बी येणार. ठीक आहे, कोणी पाठवला. डी सर. ओके, फुलसानी बी पाठवला. ठीक आहे, बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. The mercury is the only metal which is liquid at 0 degrees Celsius, and this is due to its high ionization energy. ऑप्शन डी सर. ऑप्शन डी, हाय D. वेपर प्रेशर. काही संबंध नाही याचा. वीक मेटॅलिक बॉन्ड आहे, बॉन्ड वीक आहे म्हणून तो सॉलिडचा कशात जातो, लिक्विड मध्ये. आणि त्याची हाय काय आहे, आयनायझेशन एनर्जी. नीट समजून घ्या काय सांगतो. त्याचा बॉन्ड मेटॅलिक आहे पण तो वीक आहे, म्हणजे बॉन्ड कसा आहे, फ्लेक्झिबल आहे. पण बॉन्ड एवढा पण फ्लेक्झिबल नाही की तो इलेक्ट्रॉनच देऊन टाकतो. मग ते एक बेस्ट कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे आन्सर काय येणार, डी. समजलं. हो सर. 73. Which of the following statement about lanthanide is a false? All lanthanides are highly dense metals. काय वाटतं, आहेत ना. लेफ्ट टू राइट वॉल्यूम डिक्रीजेस, सो डेन्सिटी increases. More characteristic oxidation state of lanthanide is a +3. हे आपण टेबल ड्रॉ करतानाच बघितलं, +3 करेक्ट आहे. हो सर. Lanthanides are separated. Okay, lanthanides are separated from one another by ion exchange method. हे वाचलंय का, चॅप्टरच्या सुरुवातीला दिलं एकदम. हो सर. लॅन्थनाइड मध्ये काय होतं, F1 F2 असं भरत जातो, म्हणजे दोघांमध्ये जास्त फरक नाही शेजारच्या एलिमेंट मध्ये. मग ते नॉर्मल मेथडनी सेपरेट नाही करतात, म्हणून कोणती मेथड वापरतात, आयन एक्सचेंज मेथड.
सो ऑब्वियस आन्सर काय असणार आहे डी. डी. तरी पण एकदा बघा, आयोनिक रेडियो ऑफ ट्रायव्हॅलंट लॅन्थनाइड स्टेडीली इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन ॲटॉमिक नंबर. असं आहे का की एकदम म्हणजे एकाची 5 आहे दुसऱ्याची 10 मग 15 मग 20 असं होतं का? नाही होत. नाही सर. आन्सर काय येणार डी. डी. 74. To protect iron against corrosion, the most durable metal plating on it is. टीन प्लेटिंग सर. नाही नाही. टीन प्लेटिंग सर. ए. निकेल प्लेटिंग. सी सर. सी आन्सर. लगेच लिहा का तिथल्या तिथं तुमच्या नोट्स मध्ये लगेच ऍड करून टाकायचं आणि क्वेश्चन नीट समजून घ्यायचा. इथं विचारलं काय होतं, अगेन्स्ट काय, करोजन. करोजन साठी आयन वरती काय करणार, निकेलचं प्लेटिंग. ठीक आहे, ते त्या शब्दामध्ये तुम्हाला कन्फ्युज करतात आणि मग तुमचं आन्सर चुकतं ते. 75. When copper sulfate is electrolyzed using platinum electrode. बघा आता वाचा. 2 ऑप्शन कॉपरचे आहेत, 2 ऑप्शन सल्फर नाही, एक सल्फरचा एक ऑक्सिजनचा. ठीक आहे, बघा पर सल्फेटच्या सोल्युशन मध्ये बोल परत एकदा. ए ऑप्शन नाही वाटत. ऑप्शन बी करेक्ट आहे, कारण परत ते सांगत होते इलेक्ट्रोलाइट कोणता आहे, कॉपर सल्फेट. म्हणजे मेटल कोणता डिपॉझिट होणार, कॉपर. ठीक आहे, आणि तो कॉपर लिबरेट कुठून होतो, कॅथोडला. ओके, ऑक्सिजन ऍनोड होतो. कॅथोडचा चार्ज कोणता, निगेटिव्ह. जो निगेटिव्ह असतो त्याच्यावर डिपॉझिट कोण होणार, पॉझिटिव्ह. आणि मेटल्स आर ऑलवेज पॉझिटिव्ह. ठीक आहे, पॉझिटिव्ह. ओके. Then next 76. The transition element having general electronic configuration. ट्रान्झिशनचं कॉन्फिगरेशन सांगायच्यातलं कोणतं आहे? ऑप्शन बी. ऑप्शन नंबर सी सर. सी म्हणताय, बी म्हणताय, बी सर. बी पण म्हणताय. सी सर. सी इज करेक्ट. सी करेक्ट. ओके. फोटोग्राफिक फिल्म्स. वाचा आलेला क्वेश्चन आहे, इंटरेस्टिंग आहे, चांगला आहे. सिल्वर नायट्रेट सर. सिल्वर ऑप्शन ए सर. नाही, सिल्वर ब्रोमाइड सर. सिल्वर ब्रोमाइड. AgBr. BR. आलं होतं थेरी मध्ये, आलं होतं. देन nitrating is the process of surface hardening of steel by treating it with atmospheric of. ठीक आहे, बघा बरं. अमोनिया सर. ऑप्शन ए सर. ऑप्शन ए, N2. अमोनिया. सरफेस हार्डनिंग ऑफ स्टील बाय ट्रीटिंग इट. NH3 बरोबर आहे. N2 नसणार. N2 हा स्टेबल कंपाऊंड असतो, तुम्हाला ते पण दाखवतो. While extracting an element from its ore. What is ore? मिनरल. नाही, मिनरल्स. मिनरल बरोबर आहे, पण ओरला थोडं सेपरेट डिफाइन करा की. व्हॉट इज मिनरल, सॉरी ओर. प्युअर मिनरल एक्सट्रॅक्टेड फ्रॉम मिनरल. नाही, मिनरल मधून काय सेपरेट होतं, मेटल्स. मेटल्स. ओके, मेटल्स. मग सगळेच मेटल सेपरेट करतात का? नाही सर. नाही. मग का नाही करत? ती खूप लेंदी प्रोसेस आणि
त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट जास्त करावी लागते. बरं, मग ज्यांच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो ते आपल्याला प्रॉफिटेबल असतात ना? हो सर. मग जे कमर्शियली प्रॉफिटेबल आहे त्यांनाच म्हणायचं ओव्हर. कळलं? हो सर. म्हणजे तुम्ही खर्च करताय 5 लाख रुपये आणि त्या मेटलची प्राइस तुम्हाला भेटणारी 50,000 रुपये, मग तो प्रॉफिटेबल नाही झाला. नाही. सो वाचा आता. While extracting an element from its ore, the ore is ground and leached with the dilute potassium cyanide solution to form soluble product potassium aggranitocyanide. Okay, the element is कोणता element आहे याच्यामध्ये माहिती? नाही सर. ठीक आहे, लिहून टाका तुमच्याकडे लिहून ठेवा ते. आता तुम्ही नीट ऑब्झर्व केलं का? हा क्वेश्चन आपलं चॅप्टर कोणतं आहे? DNF आहे, बरोबर आहे. हा त्याला हो, सर. डायरेक्ट रिलेटेड नाहीये तसं आता सध्या, पण आताच्या सिलेबस दुसऱ्या चॅप्टर मध्ये आलेला आहे. त्याचा आन्सर आहे सिल्वर. नंतर ते आपण बघू, ठीक आहे. कारण काही काही क्वेश्चन खूप जुने आहे ना. आता हा 1989 चा क्वेश्चन, 30 वर्षापूर्वीचा. बरं. अ ब्ल्यू coloration is not obtained when ब्ल्यू coloration. पहिला ऑप्शन काय वाटतोय? करेक्ट. बरोबर आहे सर. ठीक आहे, दुसरा बघू आपण. ऑप्टेन होईल सर. ब्ल्यू कलर ऑप्टेन होईल सर. होईल बरोबर. ठीक आहे, आपल्याला नाही विचारलंय, दुसरीकडे चेक करा. येस. कॉपर सल्फेट बी करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे? करेक्ट आहे. करेक्ट सर. करेक्ट आहे सर. बरं, मग पुढचा बघा. ऑप्शन हे बघ, डी सर. 2 मिनिट थांबा. इथं तुम्ही काय वापरताय? थांबा. कॉपर सल्फेट आहे ना, त्याच्यामध्ये मेटल कोणतं आहे? कॉपर. कॉपर. इथं कोणतं आहे? पोटॅशियम. रिएक्शन कसे होणार? पोटॅशियम हा सल्फेट सोबत बाहेर निघून जाईल सर. बरं, म्हणजे थोडक्यात के ची जागा कोण घेणार? Cu. सीयू. कॉपर. आणि कॉपर बरोबर FeCN6 असेल तर चॉकलेट कलरचा पीपीटी तयार होतो. म्हणजे आन्सर हे चुकीचं आहे. Incorrect आहे, म्हणजे सर. आपल्यासाठी बी बरोबर आहे. कळलं? हो सर. हो सर. ठीक आहे. नेक्स्ट वन, 81. The electronic configuration of 4 elements are given below which does not belong to the same family as others. किती सोपा प्रश्न आहे, पण तुमच्यासाठी सोपं नसणार आहे. त्यांनी काहीतरी मागं पुढे केलेलं आहे त्याच्यामध्ये. बघा. नाही बरोबर ठेवलंय. 2 मिनिटं सांगते. कोणता? सी सर. सी. ऑप्शन सी. कोणता ब्लॉक आहे? पी. पी ब्लॉक. पी सी. हा पी ब्लॉक आहे. बाकी सगळे कोणते? यस ब्लॉक. पी ब्लॉक आहे. यस ब्लॉक. Yes. The oxidation state of Cr in K2Cr2O7. ऑप्शन सी सर. Option ऑप्शन डी सर. डी सर. D. डी सर. सी सर. C. सी सर. सी सर. C आहे. +6 येतं. परत बघा, तोच प्रश्न आला. 83 सांगा आता. ए सर. सी सर. ऑप्शन ए सर. ज्यावेळेस तुम्हाला एखादा आन्सर रिलेटेड sir. वाटतो, सगळे ऑप्शन नीट वाचायचे. कोणता आला 83 चा? सी सर. सी. सो काय गुड न्यूज येतं आपल्यासाठी? क्वेश्चन झाले. झाले. ठीक आहे.